नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं दीक्षाच पीसफुल किचन मध्ये। तर आज मी आपल्या सोबत एक इन्ग्रेडियंट वापरून आपण ही पापड तयार करणार आहोत। खूपच सरळ साधी सोपी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे याला आपल्याला कडक उन्हात बसून बनवण्याची अजिबातच गरज नाही। अगदी घरामध्ये बसून सुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकतात आणि हे पापड इतके क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि चवीला चविष्ट बनतात की विचारूच नका। तर चला तर मंडळी रेसिपी बघून घेऊयात। तर ही एक इन्ग्रेडियंट आहे, त्यामुळे आपल्याला जितके पाहिजे जितके क्वांटिटी मध्ये आपल्याला पापड बनवायचे तितक्या क्वांटिटी मध्ये आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे। इथे मी 2 किलो बटाटे घेतलेले आहे आणि हे सर्व बटाटे जोपर्यंत कोमट होते तोपर्यंतच मी यांना सोलून घेतलेले आहे। म्हणजे कोमट असेल त्यावेळेसच आपल्याला यांना सोलून घ्यायचे। हे पापड इतके सोपे आहेत की कोणी बिगिनर सुद्धा याला बनवून घेईल। इनफॅक्ट मी सुद्धा बिगिनर्स आहे आणि मी पहिल्यांदा पापड बनवत आहे, त्यामुळे मी गॅरंटीने सांगू शकते की हे पापड कोणी पण बनवू शकेल। तर इथे मी सर्व बटाटे मस्तपैकी सोलून घेतलेले आहे। आता आपण यांना बारीक ग्रेटरने ग्रेट करून घेऊयात किंवा तुम्ही याला पोटॅटो मॅशरने देखील मॅश करू शकतात। फक्त अट एवढी आहे की जे बटाटे आहे त्यामध्ये मोठे मोठे चंक्स नको राहायला, बस एवढीच याची अट आहे। जर यामध्ये मोठे मोठे चंक्स राहिले तर हे बटाटे आपल्याला बनवायला तर प्रॉब्लेम देतीलच, त्याचबरोबर हे वाळायला देखील प्रॉब्लेम देतील। त्यामुळे एक संध याला किसून घेण्यासाठी तुम्ही एकदम बारीक ग्रेटर या फिर मीडियम साईजचा जो ग्रेटर असतो तो सुद्धा इथे यूज करू शकतात। बटाटे इथे ग्रेट झाले आहे, यामध्ये आपण काही स्पाइसेस ऍड करूयात। तर मी इथे 2 चमचे चिली फ्लेक्स घालत आहे। चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात। त्याचबरोबर 1 चमचा मी इथे जिरं घातलेलं आहे आणि चवीनुसार सेंधव मीठ। तुम्ही हवं असेल तर यात काळी मिरची पावडर देखील घालू शकतात, पण हे उपवासासाठी मी बनवत आहे त्यामुळे मी इथे इतकं सिंपल इन्ग्रेडियंट टाकून याला बनवत आहे। बहुतांश वेळी आपण जेव्हा पापड खातो त्यावेळेस आपल्याला ठसका येतो, त्याचं कारण हेच की आपण मिरची पावडर घालतो। तर ते ठसका येऊ नये त्यासाठी आपण एकच काम करायचं, ते म्हणजे चिली फ्लेक्स घाला किंवा हिरवी मिरची बारीक वाटून घाला, जेणेकरून आपली जी मिरची आहे ती लवकर करपणार नाही तेलामध्ये आणि त्यामुळे आपल्याला ठसका येणार नाही। तर ही सर्व जिन्नस मी मस्त एकत्र करून घेतलेली आहे आणि याला मस्त सॉफ्टसा आपण मळून घेऊयात। आपण जसं याला मळायला घेऊ त्यावेळेस हे मिश्रण मस्त एकजीव व्हायला सुरुवात होईल आणि याचा एक घट्ट गोळा देखील तयार होऊन जाईल। काही वेळेस असं होतं की आपले जे बटाटे आहेत ते खूप जास्त मॉइश्चर शोषून घेतं, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं की आपण ज्या वेळेस हे उकडून काढले बटाटे त्यावेळेस यातनं पाणी लगेचच डिस्कार्ड करायचं आणि याला साईडला करून घ्यायचं, जेणेकरून बटाटे पाणी अजिबात शोषणार नाही आणि हे जे मिश्रण आहे म्हणजे हे जे बॅटर आपल्याला बनवायचं आहे त्यावेळेस आपल्याला बिलकुलच परेशानी होणार नाही। मिश्रण मस्त एकजीव झालेलं आहे, तर आपण याला मस्त मळून घेऊयात, म्हणजे याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। जर हे मिश्रण हाताला खूपच चिपकत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊयात, जेणेकरून हे मिश्रण हाताला चिपकणार नाही। हे जे मिश्रण आहे याला मी मोजून घेत आहे, जेणेकरून आपले जे पापड आहे ते एकसारखे होतील। तुम्ही लागलंच तर याला छोटे मोठे देखील करू शकता तुमच्या आवडीनिवडीनुसार, पण मी इथे एकदम छोटे छोटे लिंबूच्या साईजचे याचे गोळे करून घेत आहे। इतक्याशा बॅटर मध्ये मी कमीत कमी 50 ते 60 पापड केलेले आहेत। तुम्ही बघू शकतात इथे मी छोटे छोटे उंडे इथे करून घेतलेले आहेत। आता इथे पापड बनवण्यासाठी मी इथे पापड मशीन असतं त्याचा यूज करणार आहे। हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लेटीच्या साह्याने देखील सुद्धा पापड बनवू शकतात। तर पापड बनवण्यासाठी मी एक खाली कॅरी बॅग ठेवली, वरतून आपला उंडा ठेवलाय आणि वरतून परत एक कॅरी बॅग ठेवली आणि मशीनला प्रेस केलेला आहे। अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून एक करून दाखवते, सेम प्रोसेस फॉलो करायची। स्टार्टिंगला तुम्हाला 1-2 पापड करण्यात थोडीशी प्रॉब्लेम होऊ शकते, पण 2-3 पापडानंतर तुम्हाला असा काही प्रॉब्लेम येणार नाही। दुसरा पापड पण बघून घेऊयात। सेम तीच प्रोसेस आहे, खाली कॅरी बॅग, वरतून उंडा, वरतून परत कॅरी बॅग आणि प्रेस करायचं, दॅट्स इट। जर तुम्हाला पातळ पापड हवा असेल तर जास्त प्रेस करा आणि जर जाडसर हवा असेल तर हलकसं प्रेस करा, बस इतकंच याचं लॉजिक आहे आणि तुमचा पापड तयार होऊन जाईल। आणि हो, ज्यावेळेस तुम्ही पापड याला दुसऱ्या शीटवर ट्रान्सफर कराल तर याच्या वरतून थोडंसं हात नक्की फिरवा, जेणेकरून जे पापड आहे ते खालच्या जी कॅरी बॅग आहे त्याला स्टिक होईल आणि इझिली आपल्या वरतून जी कॅरी बॅग आहे ती पण निघून येईल। बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं दाखवत आहे ते। आणि अशाच प्रकारे मी हे पापड वळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता दुपारचे 3-4च्या दरम्यान माझ्या किचन मध्ये थोडंसं ऊन येतं आणि घरात छोटे बाळ असल्यामुळे मला हे पापड करायला 2-3 तर वाजलेच होते आणि 100% गॅरंटीने सांगते की मी हे पापड फॅन खाली वाळवलेले होते, तरी सुद्धा हे पापड मस्त कुरकुरीत झालेले आहे। सर्वात महत्त्वाची टीप मी सांगायला विसरले मागेच,
पण ज्यावेळेस तुम्ही यामध्ये मीठ घालाल तर मीठ येथे विचार करून घाला, कारण की वाळवल्यानंतर यातलं जे पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे निघून जातो. त्यामुळे पाण्यासाठी मीठ नका घालू, फक्त बटाट्यांसाठीच मीठ घाला इथे. तर बघू शकतात येथे मी सर्व बटाट्यांचे पापड करून घेतलेले आहे. इतक्या याच्यामध्ये कमीत कमी 50-60 पापड इझिली झालेले आहेत, बघू शकतात. आणि 1.5 दिवसात हे पापड मस्त आपले वाळून कुरकुरीत झालेले आहे. बघू शकतात किती मस्त हे झालेले आहेत. इथे आपण चिली फ्लेक्स वापरलं होतं, त्यामुळे याला हलकासा पिवळसर कलर आलेला आहे. त्यामुळे घाबरायची अजिबात गरज नाहीये, आपले पापड मस्तच होतील. तर आता आपण यांना तळून घेऊयात. तर तळून घेण्यासाठी मी इथे तेलाचं टेम्परेचर चेक केलेलं आहे. तेल आपलं मस्त गरम आहे आणि यामध्ये आपण आपलं पापड टाकून बघूयात. थंड तेलामध्ये अजिबात पापड टाकू नका, ते अजिबातच फुलणार नाही. हे पापड तळताना अजिबात दुप्पट किंवा तिप्पट तर होत नाही, पण मस्त कुरकुरीत होतं. बघू शकतात तुम्ही, दोन्ही साईडनी मी मस्त तळून घेत आहे. हे पापड तळत असताना आधी तेल एकदम गरम पाहिजे आणि नंतर आपले जे पापड आहेत ते मध्यम आचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहे, नाहीतर हे पापड लवकर करपतील आणि चळू पण शकतात. मी इथे अजून 2-3 पापड दाखवते तुम्हाला करून. बघू शकतात मस्त आपले पापड तळत आहे आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत देखील होत आहे. तुम्हाला आवाज देखील दाखवते यांचा, बघू शकतात. झालेत ना क्रिस्पी. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि या उन्हाळ्यात तुम्ही हे उपवासाचे पापड नक्कीच ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा.